चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फुंडे संघ आपल्याला विनंती असेल वारंवार या ठिकाणी कॉल केला जातो, लक्ष असू द्या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आपण पाहतोय जय हनुमान कापोडी संघाची एका बाजूने असेल बारक्या कांबले तर दुसऱ्या बाजूने असेल सोनू पाटील. ही सलामीची जोडी 5 षटकांची मॅच आपण पाहणार आहोत. DK चषक 2024 दिवस दुसरा आपण या ठिकाणी पाहतोय. मोठमोठ्या लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतील. खरं तर एक संघाला या ठिकाणी नमवून दुसऱ्या राऊंड मध्ये या ठिकाणी प्रवेश केला जय हनुमान कामोडे संघानं, तसेच फुंडे संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज मात्र श्रेय अँड तनिष अँड वेदांत 11 फुंडे या नावाने खरं तर आज या मैदानामध्ये उतरलाय. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर फुंडे टीम, आपल्याला विनंती असेल. वेल घेऊन का प्लीज. सर्व लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातं, आपल्याला विनंती असेल. नक्कीच आयोजकांचा नियम देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय, आवाज पोहोचला की अजूनही वेळ जर तुम्ही घेतला तर पेनल्टी लावण्यात येईल. हॅलो, चला कुणाल सहकार्य करा, पण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आयोजकांकडून सूचना आली आहे. तर मॅचला होईल सुरुवात. आपण पाहतो 5 षटकांची लढत असेल. एका बाजूने असेल फुंडे तर दुसऱ्या बाजूने असेल कामोटी अशी लढत आपण पाहतो. टॉस या ठिकाणी जिंकला फुंडे संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 5 षटकांची मॅच असेल, लक्ष असू द्या. पुन्हा एकदा मी अनाउन्स करतो 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटके फेकावे लागतील, अन्यथा एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. खूप सारा वेळ देखील घेतला जातो फुंडे टीम, आपल्याला विनंती असेल अजूनही जर तुम्ही वेळ घेतला तर या ठिकाणी तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही पंचांना विनंती राहील किंबहुना स्कोररला आपण स्टॉप वॉच प्ले करा आणि ॲक्युरेट 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला समाप्त करावी लागतील. 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी 4 षटकं, आणि जर का तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुमचा लास्ट ओव्हरमध्ये एखादा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. टाईमला पण थोडंसं महत्त्व द्या. दोन्ही संघांना सूचना राहील. इथून प्रत्येक संघांना सूचना. बघा, हा खरं तर 5 षटकांचा अट्टास आमच्या आयोजकांचा आहे, जेणेकरून स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा खरं तर आमच्या आयोजकांचा अट्टास. आणि आज हे सर्व मुंबई, त्यानंतर आपण पाहिला उरण, असे भरपूर लांबून संघ इथे आलेत. एकच संघ आम्हाला सुपर 4ला काढायचा आहे, जेणेकरून 2 संघांना पुन्हा तो त्रास, अधिकचा त्रास सुपर 8च्या सामन्यामध्ये यायचा नको, म्हणून एक संघ आम्हाला सुपर 4मध्ये क्वालिफाय करायचा आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे चांगलं आहे. त्यामुळे थोडं आपण सहकार्य करा आणि आम्हाला इथे सामन्यास सुरुवात करून द्या. थँक्यू रोशनजी पाटील सर, यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर चला मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रथमेश आलाय. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती, एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव. मॅचला होईल सुरुवात. अंपायरचा इशारा आलाय. गेम ऑन मेट आपण पाहतो. मेन अंपायरच्या भूमिकेत संतोषी चौधरी सर आणि लेग पंच आपण पाहतोय. खरं तर बराच वर्षाचा अनुभव असणारे प्रवीण आंद्रे सर या ठिकाणी. फटका फसलाय, मोठी विकेट. बारक्या कांबले बॅक टू द डग आउट. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. DK चषक ठेवलाय आमच्या. थँक्यू डीजे. आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आक्रमण धारण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. फलंदाज बारक्यानं फटका फसला आणि चांगलं या ठिकाणी आपण पाहतो शॉर्ट पॉइंटला सर्कलमध्ये झेल पकडला आणि फलंदाजा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एक मोठी विकेट जय हनुमान कामोडे संघाचा. मात्र बारक्याला तंबूचा आसरा या ठिकाणी दाखवला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, त्याचं नाव असेल परेश म्हात्रे. परेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला 1 डाऊनच्या स्वरूपात. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असेल. 5 षटकांची मॅच आहे. आपण पाहतोय तर कमीत कमी 60 नक्कीच धावा 60 गाठावे लागेल. कारण तर समोर देखील चांगला संघ आपण पाहतो फुंडे संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला DK चषक 2024 मध्ये. या ठिकाणी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अव्वांतरने स्कोर मध्ये ऍड होईल. धाव फलकावरती संघाच्या देखील अव्वांतरने या ठिकाणी एक ही धावसंख्या लागली जाईल धाव फलकावरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगला फेकला, त्याच्यावर मोठी विकेट या ठिकाणी घेतलं प्रथमेशनं. त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा. हॅलो, किशोर घरत यांचं ते आगमन लेट पण थेट टीम स्कॉरमध्ये जॉईन होतील. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला बॉल सॉफ्ट हँडनी खेळण्याचा फटका जरूर या ठिकाणी केला होता. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला.
पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर वाईट बॉल फेकला, त्यानंतर चांगलं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळालं प्रथमेश म्हात्रेचं. खरं तर चांगल्या खेळाडूचं हे वैशिष्ट्य राहिले, प्रत्येक चेंडूवर ते व्हेरिएशन दाखवणं हे त्यांची कला राहिले आणि तशाच पहिले गोलंदाजी करत असताना प्रथमेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा लेग स्टंप खूपच सोडून जाणारा चेंडू, इट्स अ वाईट बॉल. खरं तर पहिला चेंडू चांगला फेकला, त्यानंतर वाईट, नंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू चांगला फेकला, त्यानंतर वाईट. अशी खराब कामगिरी खरं तर एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी रोखाव्या लागतील पुंडे या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. या ठिकाणी फेवरेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दरम्यान एक उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर, सिव्हिल कन्स्ट्रक्शन मधले एक उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर धीरजजी पाटील यांचे इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका पाहायला मिळाला, खरं तर आपण पाहतोय भरपूर ॲग्रेसिव्ह फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहतोय एक धाव सहजरित्या घेतली जाईल, एका धावेने धावफलक पुढे सरसेल, धावफलकावरती धावा लागल्या जातील. आपण पाहतोय एक बाद 7 अशी परिस्थिती आपण पाहतोय. पहिले षटक प्रथमेश हाताळतोय, चांगली गोलंदाजी करतो, तेवढी चांगली बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा लागल्या धावफलकावरती, एक बाद 7 अशी परिस्थिती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, झेल होईल का? यस, फलंदाज दुसरा तंबूच्या आश्रयाला. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद डीजे. आपण पाहतो या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, अतिशय सुंदर अशी मोठी स्पर्धा आपण पाहतो. पेन तालुक्यातील एक टॉप रँकिंगची स्पर्धा मी तर म्हणेन. अशी स्पर्धा खरं तर कमी होत असतात पेनमध्ये आणि त्यातली एक टॉप रँकिंगची स्पर्धा म्हणजे DK चषक वक्रतुंड मित्रमंडळ आयोजित 2024ची ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन. आपण खरं तर 4 दिवसांची ही नक्कीच स्पर्धा असेल आणि मोठमोठे संघ तारे सितारे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 दिवसांची ही स्पर्धा आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. खरं तर 2 धक्के आतापर्यंत दिले. जय हनुमान कामोडे या संघाला प्रथमेश म्हात्रे या गोलंदाजानं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सुबोध गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश सज्ज झालाय. या ठिकाणी बॅट अँड पॅड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भिदत चाललाय, गोलीच्या वेगाने दणदण करत आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार, चौकार. धन्यवाद डीजे. ट्रेंडिंग सॉन्ग आपल्याला जरूर डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर जेवढा क्रिकेटला या ठिकाणी स्कोप आहे तेवढाच बैलगाडा शर्यत देखील भरपूर वेगानं, खूप सारे फॅन वर्ग देखील, युवक जे नक्कीच यंग पिढी आहे ते त्यांना देखील वेळ लागलाय बैलगाडा शर्यतीचं. आपण पाहतो पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला, धावफलकावरती धावा लागल्या जातील. 2 बाद 11 अशी परिस्थिती आपण पाहतो जे हनुमान कामोडे संघाची. तर दुसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय विशाल म्हात्रे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती असेल. टाइम उलट आहे हे देखील लक्ष असू द्या. तर नक्कीच माऊली 11 थळ हा संघ या ठिकाणी जरूर उपस्थित आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे बोलूया. जर्सी देखील या ठिकाणी घेऊन जायची आहे थर्ड टीमनं.
मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावेल, परंतु चेंडू गोलीच्या वेगाने चाललाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, काय एफर्ट्स पाहायला मिळाले मित्र म्हणेन. खरं तर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता, त्यानं खरं तर लॉंग ऑफला आला आणि चांगला त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील, धावफलकावरती धावा लागल्या जातील. 2-13 अशी परिस्थिती आपण पाहतोय. कुठल्या संघाचं 3-13 वाजतील येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं. 13 धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा होईल मॅचला सुरुवात. चांगली बॅटिंग करावी लागेल. मी मगाशी देखील उल्लेख केला 60 धावा 65 धावा कराव्या लागतील. या मॅचमध्ये 5 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला बॅट अँड पाडमध्ये चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चिताची चपला आणि हरणाचा वेग मात्र दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी धारण केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसेल. धावफलकावरती धावा लागल्या जातील. 2-15 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जय हनुमान कामोडे संघाची खरं तर 2 विकेट गमावल्या, त्यानंतर या ठिकाणी चांगली भागीदारी रचताना आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. ही नितांत गरज असेल या संघाला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी लोअर फलटॉस, या ठिकाणी चांगला फटका खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक, चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार. चौकार पाहायला मिळालाय. खूप उशिराने देखील चौकार जरूर आलाय आपण पाहतोय. या ठिकाणी चांगला बॉल फेकण्याचा प्रयत्न करतो अंपायर आमच्यापर्यंत. इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू फेकला गेलाय. खरं तर ऑफ स्टॉपच्या बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्यानंतर आपण अंपायरचा इशारा पाहिला की हा चेंडू खराब आहे, वाईट आहे, अवांतरने स्कोअरमध्ये ऍड केली जाईल. धाव एक्स्ट्रा 20 धावा लागतील धावफलकावरती. 2-20 अशी परिस्थिती आपण पाहतोय. अतिशय सुंदरशी लढत 5 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतो. आलेल्या सर्व मान्यवरांचा आणि क्रीडा रसिकांचं देखील डीके चषक 2024च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चांगला बॉल यॉर्क केला तर चेंडूला स्वप्नील थोडंसं थांबवतोय. बघा खरं तर कामोडे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला आणि गोलंदाजाला लगातार 2 चौकार, लगातार 2 षटकार किंबहुना 2 विकेटसाठी प्रत्येक फलंदाजाला खेळाडूला 500 रुपये आणि निखिल आणि बारक्याला लगातार प्रत्येक षटकारला 500 रुपये आणि विकेटला 500 रुपये असतील. शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेक दुबे यांच्या माध्यमातून. आणि इथे पहिला फटका आपण पाहिला परेशचा. षटकार येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला कामोट्याला. हॅलो, पुन्हा एकदा होईल मॅचला सुरुवात. या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला खेळून काय चेंडू आउटफील्ड खूपच फास्ट चेंडू जाईल चौकार. 4 धावा. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या 2 बाद 30 धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज. टाइम उलट आहे. दोन्ही संघाला विनंती असेल प्रत्येक या ठिकाणी षटकाला अलाउन्स केलं जातंय हे देखील लक्ष असू द्या. खरं तर आज आपलं संपूर्ण मॅचेस या 5 षटकांच्या खेळवायच्या, त्याच्यामुळे सर्व संघांना विनंती असेल आपण स्पीडअप करायचा, सहकार्य करा. खरं तर चांगली मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण डीके चषक 2024 पाहतोय. पहिलं षटक फेकलं होतं प्रथमेश म्हात्रेनं. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय संघासाठी 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक फेकण्यासाठी. धावा मात्र खूप या ठिकाणी 15.0ची सरासरीने या ठिकाणी जय हनुमान कामोडे संघ चाललाय. त्याला मात्र या ठिकाणी ब्रेक देईल का प्रथमेश हा गोलंदाज. पिट्टू चांगला बॉल या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला चेंडूला. नॅचरल स्विंग ज्याला म्हटलं जातं. खरं तर लेफ्टी गोलंदाजामध्ये ती क्षमता असते आणि तो चेंडू या ठिकाणी हाताला गेला प्रथमेश पिट्टूच्या माध्यमातून. पिट्टूने देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय आणि आज देखील आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळताना त्याला आपण पाहताना मिळेल.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, थोडासा बाहेर काढला चेंडूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. स्वतःला नक्कीच बॉडी झोकवली आणि तदनंतर या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं. एक धाव रोखू शकणार नाही, एका धावेने धावफलक पुढे सरसेल. 31 धावा लागतील धावफलकावरती तिसरं षटक चालू असताना. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश सज्ज झाला. आपण पाहतो या ठिकाणी यष्टांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, तिसरी विकेट. जय हनुमान कामोडे संघाला. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. थँक्यू डीजे. आपण पाहतो तिसरी विकेट तंबूच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळेल. खरं तर नवीन फलंदाज निखिल गुवारी ज्याने खरं तर फायपर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये घेतला होता, तो निखिलला आपण मैदानामध्ये जाताना पाहू शकाल. निखिलला चांगली कामगिरी करावी लागेल. आपण पाहिलं तर 21 धावा ज्याने नक्कीच पहिल्या मॅचमध्ये बनवल्या आणि फायपर कंप्लीट करत असताना मॅच ट्रॉफी त्याने या ठिकाणी जिंकली पहिल्या मॅचमध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, दणदण करत आलाय. चौकार 4. बाद डीजे आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं सुमधुर संगीत, क्लिअर क्वालिटी आणि सुंदर असा आवाज देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून, डीजेच्या माध्यमातून आपण जरूर या ठिकाणी पाहतोय. सॉफ्ट हँडेड नक्कीच फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर चांगलं षटक फेकतं प्रथमेश, त्याला सन्मान देणं कुठेतरी गरजेचं आहे. खरं तर खराब चेंडूचा समाचार आणि चांगलं चेंडूचा सन्मान नक्कीच ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी हा षटक संपल्यानंतर केला जाईल, तर लगेचच रेडी राहायचा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी केला जाईल. मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात. भरपूर वेगानं या ठिकाणी चेंडू फेकला होता प्रथमेशनं, एकच धाव मिळेल. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 36, 3 बाद 36 आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहणार आहोत ऑफिशियल ड्रिंक ब्रेक. तर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी समाप्त झालाय. आपण पाहता 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 3 बाद 36 अशी परिस्थिती आपण पाहतो. जय हनुमान कामोडे संघाची अतिशय सुंदर अशी लढत आपण पाहतो. एका बाजूने असेल फुंडे संघ तर दुसऱ्या बाजूने असेल कामोडे संघ. आज मात्र नवीन
जोशाने या स्पर्धेमध्ये अर्थात DK चषक 2024 मध्ये एक संघाला परास्त करून मात्र सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केला आपण पाहतोय. तर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती किशोर घरदला. सदतीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय. या ठिकाणी मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहेत. एक धाव सहजरित्या घेतली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरसेल. 38 धावा लागतील धावफलकावरती. किशोर घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा लागतील धावफलकावरती आपण पाहतोय. निखिल साठी मोठा फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकांनी झेल पकडलाय. अजून एक मोठा विकेट तंबूच्या आश्रयाला. मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद DJ. आपण पाहतो 4 विकेट आतापर्यंत गमावलेत जय हनुमान कामोडे संघानं. आणि आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्यात 38. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय किशोर घरत. या गोलंदाजाला ज्यानं पहिलं नक्कीच आपण पाहिला तर चांगला चेंडू फेकला तर नंतर एक विकेट आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होती परंतु आज मात्र आपल्या गावासाठी खेळायचं आहे त्या अनुषंगाने मात्र दुसरी मॅच खेळण्यासाठी ते या ठिकाणी सज्ज झाला आहे आणि विकेट देखील घेतले. पुन्हा एकदा फटका हवेत फसलाय आणि अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. नाही तो गम रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड सच्चा कार्य करता. साऱ्यांना वाटतोय नवाला दोस्ती यारी सहाई कैवारी. धन्यवाद DJ. आपण पाहतो PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून सर्व हे क्षणचित्र टिपले जातात. खरं तर खूप सारे लाईव्ह सुंदर असं चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी आपण पाहतोय या चॅनलच्या माध्यमातून. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन बघत असतील त्यांना विनंती असेल आपण नवीन जर चॅनलवरती असाल तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अन्यथा ज्या मोठमोठ्या टुर्नामेंट या चॅनलच्या माध्यमातून कव्हरेज केल्या जातील ती पहिली लिंक तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी जरूर पडेल. त्यासाठी तुम्हाला एक नक्कीच सूचना असेल. पुन्हा एकदा ओलिया मॅचकडे या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला आडवला फेकला तत्वर मात्र एक सिंगल घेतली गेली. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातील 39. 5 बाद 39 धावा आपण पाहतोय जय हनुमान कामोडे संघाच्या. किशोर घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. आपण पाहतोय थोडीशी नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील कारण समोर देखील आपण पाहिलं तर प्रथमेश जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षकाला षटकार. 6 धावा. जे बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर असं वाटलं होते की हवेमध्ये चेंडू भरपूर काळ राहील त्यानंतर झेल पकडला जाईल परंतु क्षेत्ररक्षकाला देखील वाटलं होतं सहजरित्या चेंडू आपल्या हातामध्ये येईल परंतु त्याला सरळ फेकून दिलं. इथं डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या दस्तकवर मस्तक देणारा हा बिग 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 लॉंग सिक्स षटकार.
ये दत्ता कांबळे नावाचा ब्रँड सच्चा कार्यकर्ता साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारीचा अफलातून बॅटिंग खरं तर जे हनुमान कामोडे संघाचा अर्धशतकाच्या वरती 51 धावा लागल्या धावफलकावरती. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. लगातार 2 षटकार मी अगोदर देखील उल्लेख केला होता. समोर देखील तेवढा ताकदीचा संघ आपण पाहायला मिळाला तर प्रथमेश आहे. असे सर्व खेळाडू मात्र त्या संघामध्ये उपस्थित आहेत. त्यांची धुवाधार फलंदाजी पाहायला मिळेल. परंतु आता मात्र धावांना वेग धारण केला जे हनुमान कामोटे या संघानं. अद्याप 1 षटक बाकी असेल. धावफलकावरती धावा 51 लागल्या. 5 बाद 51. खरं तर 5 विकेट गेल्या तरीही या ठिकाणी बॅटिंग लाईनअप आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळते. जे हनुमान कामोटे संघ अनेक स्पर्धा खेळताना त्यांना आपण जरूर पाहतो. काल देखील ते डे नाईट स्पर्धेमध्ये उस्तारली या गावामध्ये होते. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो गोलंदाज सत्यम भोईर या ठिकाणी फक्त बॅटने चेंडूला स्पर्श केला आणि त्यानंतर या सिंगल मिळेल. खरं तर नक्कीच फलंदाज आपण पाहू शकाल. सुबोध गोवारीच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आलेत तर चेतनने नक्कीच स्ट्राईक दिले सुबोध या फलंदाजाला. आपण पाहतो 52 धावा लागतील धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. या ठिकाणी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला चेंडूला वळवलं फिरकी दाखवली डॉट बॉल पाहायला मिळेल. 52 धावसंख्येवरती धावा या ठिकाणी स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतील. बोटांची जादू या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय सुंदर असा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला चेंडूला वळवलं त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज समोर पुन्हा एकदा टाकलाय चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलाय आणि चेंडूने नक्कीच बॅटची कडा घेतली. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला नाही तो गम रुबाब त्याचा मोठा ये दत्ता कांबळे नावाचा ब्रँड सच्चा कार्यकर्ता साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारीचा हाई कैवारी. धन्यवाद डीजे. आपण पाहत प्रथमेश मात्र अर्थातच पिट्टून हा झेल पकडला. खरं तर खूप सारा फॅन वर्ग देखील पेन तालुक्यामध्ये आहे असा खेळाडू आपण पिट्टूला पाहतोय. खूप चाहता वर्ग प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टूचा पेन मध्ये देखील आहे. हे देखील जरूर आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षकांची या ठिकाणी दर्दी प्रेक्षक आपल्याला या गर्दी करताना पाहायला मिळतील. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये देखील भरपूर या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहायला रनआउटची संधी असेल का? यस घेतली जाईल सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल. 53 धावा लागतील धावफलकावरती. अजूनही शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. नक्कीच बामण डोंगरी आणि घाटला या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच कॅप्टननी संपर्क साधा. यस पुन्हा एकदा अंपायर की उंगली खडी फलंदाज बाद. आपण पाहतो हरिओम शेठ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोगरी आणि घाटला या दोन्ही टीमला विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी संपर्क साधा. मुख्य व्यासपीठाशी आपल्याला विनंती असेल. इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपल्याला लगेचच टॉस केला जाईल. आपण लगेचच रिपोर्टिंग करा. तेजजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित असेल तर मुख्य व्यासपीठाशी लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहायला गेलं तर 53 धावा 7 बाद 53 अशी आपण पाहतो. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातला पहिल्या इनिंग मधला आपण पाहतो. चला लवकरात लवकर मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. 53 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या सत्रातला अजूनही एक बॉल शिल्लक पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॅटचा मिडल जरूर पाहायला मिळाल. त्याला फेकून दिले सरळ सीमा रेषेच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने आला. बिग 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 लॉंग सिक्स षटकार.
गोरगरिबांचा समाजसेवक दादा यो आमचा आधार हाय तो गोरगरिबांचा आहे जनतेचा कारभारी विकासाचा रस हा बुरीना आमचे दत्ता कमले डिके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी आमचे दत्ता कमले डिके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी आमचे दत्ता कमले डिके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी आमचे दत्ता कमले डिके दादाची अदा ही सगळ्यात धन्यवाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाला. एक बॉल नक्कीच शिल्लक होता. आपण पाहतोय भानुदास म्हात्रे मॅन फ्रॉम बामणडोंगरी या ठिकाणी यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील डीके चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. टॉस लगेचच केला जाईल. आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये 59 धावांचं नक्कीच या ठिकाणी टार्गेट आपण पाहायला चेस केलं आणि 60 धावाचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. तर सेकंड सत्रामध्ये आपण या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद. थँक्यू. नेक्स्ट मॅच पुढील लढत असेल टीम हरिओम शेठ 11 जुदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीच्या अगेन्स्ट टीम घाटला. विनंती असेल दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स प्लीज आपण या टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल टॉस. अर्थातच पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल. समाजसेवक दादा यो आमचा आधार हाय तो गोरगरिबांचा आहे जनतेचा कारभारी विकासाचा रस हा बुरीना आमचे दत्ता कमले डिके दादाची अदा ही सगळ्यात न्यारी आमचे दत्ता कमले यस थँक्यू डीजे. जुदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा कर्णधार आणि टीम घाटला. फार वेळ नाही आपल्याकडे. मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायची आहे. विनंती आहे टीम जुदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी चला या आपण. फार वेळ नाही आपल्याकडे. प्लीज जर्सी घालून या. ऑफिशियली जर्सी जी आयोजकांकडून तुमच्या टीमसाठी दिली गेली आहे ती जर्सी परिधान करायला आपण त्वरितच यायचं आहे. यस प्लीज टीम बामणडोंगरी कर्णधार पाठवा टॉस साठी. अद्याप तुमच्याकडे बराचसा वेळ आहे. अर्थातच 5 षटकांची एक इनिंग मग तुमच्याकडे जवळपास 25 मिनिटांचा अवधी आहे. रोशन सर टॉस करूया. मिड इनिंग मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपण कॅप्टनशी इंटरव्ह्यूज ऐकणार आहोत. तदनंतर मान्यवरांचं मनोगत देखील तेवढंच महत्वाचं आहे. डीके चषक 2024 हे शानदार आयोजन आमच्या पीटीसी लाईव्ह. कॅमेरा ऑपरेटरला एक विनंती असेल एकदा कॅमेरा आपण घ्या. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन मध्ये. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 अर्थातच पहिल्या फेरीतील खरं तर ही तिसरी लढत आहे. मैदानात सद्यस्थितीत दुसऱ्या फेरीतील सामना सुरू आहे. एका बाजूला टीम पाहायला मिळेल जुदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच टीम घाटला. मी राज कडू यांना विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. स्पिन द कॉइन.
टेल इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय अर्थातच टीम घाटला या संघाने. निर्णय काय असेल? प्रथमतः गोलंदाजी. गोलंदाजी स्वीकारलेली आहे. DK साहेबांचं हे शानदार आयोजनाबद्दल काय म्हणशील? अप्रतिम आयोजन आहे. फार वेळ घेत नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा तुला हा सामन्यासाठी. टीम घाटला विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू बोल्ड फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय टीम घाटला या संघाने. येस, थँक्यू परमेश आणि त्यांच्याबरोबर स्वप्नील पवार यांना तुम्ही ऐकता. आणि जाऊया सामन्याकडे. हाय व्होल्टेज ड्रामा आणि या सामन्याला झाली सुरुवात. 60चं टार्गेट आहे. 60 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्यात. आणि पहिली जोडी दाखल झाली आहे कुणाल आणि त्याच्या बरोबरने प्रथमेश. हे दोन आघाडीचे खेळाडू प्रचंड आक्रमक विस्फोटक. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती निखिल गोवारी ज्याने मागच्या सामन्यामध्ये 5 पूर्ण केलं तर 5 गडी त्याने बाद केले होते. आणि बॅटिंग करताना त्याने 6 चेंडूमध्ये धावा केल्या तर 26 असा निखिलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. आणि कामोटे संघाला सलग 2 विकेटसाठी प्रत्येक खेळाडूला गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक. बारकेला प्रत्येक विकेटसाठी 500. शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेकजी दुबे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. आणि बघा झटपट ऑनलाईन पेमेंट त्यांच्याकडून झालं मागच्या सामन्याचं. आणि 60चं टार्गेट. प्रत्येक षटकामागे 12.00च्या सरासरीने धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा फुंडे टीमला. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिल्या षटकासाठी निखिल तयार, समोर कुणाल. पहिला बॉल मिड ऑनला क्लिअर करायचा आणि इथे प्रयत्न चांगला होता. एका क्षणाला आपण जर पाहिला फुंडेच्या समर्थकांनी श्वास रोखून ठेवला होता. अप्रतिम एफर्ट सोनू पाटीलच्या माध्यमातून मिडॉनच्या दिशेमध्ये पाहायला मिळाला. त्याने झेप घेतली होती. जर त्याला बीट केलं असं येथे 4 धावा नक्की मिळाल्या असत्या. आणि इनफिल्डलाच क्लिअर करायचं होतं कुणालला, परंतु पॅरल स्ट्रोक आणि तिथे मात्र जबरदस्त एफर्ट आपण पाहिला. सोनू पाटीलचा जीवनदान मिळालं असंच म्हणावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये सलग 2 वेळा झेल सोडल्या होत्या कामोडे संघाच्या खेळाडूंनी डीपमध्ये. आणि इथे आपण पाहताय नेक्स्ट फुल टॉस लॉफ केला बॉलला अगदी खेळाडू कक्षाच्या दिशेमध्ये हा फटका. 6 धावा आल्या टीम फुंडेला कुणाल गरजच्या बॅटमधून. सहा धावा आल्या. बघा सुरुवातीला धक्का बसता बसता वाचला खेळाडू. तदनंतर आक्रमण बॉल मागे चालला. एज लागून आउटफील्ड फास्ट आहे. डीप थर्डमॅनला बॉलचा पाठलाग करतो चेतन. रेस लागली दोघांमध्ये. रेस जिंकली बॉलने. चौकार मिळाला फुंडेला. एक षटकार एक चौकार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला झेल सुटला कुणाल गरजचा. आणि त्या ठिकाणी आपण पाहताय खरं तर जीवनदान मिळाल्यानंतर प्रचंड आक्रमक झालाय रोहित मॅच शर्मा. तिसारा बरेराने सोडला झेल. आणि त्यानंतर आपण पाहिलं एकदिवसीय क्रिकेटमधलं सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी 264 धावा त्यांच्या नावावरती राहिल्या. द्विशतकांचा खरं तर एक मोठा डोंगर त्यांनी उभारलेला होते. यावेळेस क्रॉस बॅटेड खेचून मारला धीम्या गतीचा बॉल. पॅरल स्ट्रोक जखमी वाघ. आता प्रचंड घातक झाला कुणाल. त्याला मिळालं होतं जीवनदान. तो झाला आक्रमक. विकेट हवा टीम कामोटेला. षटकाराला फुंडेला. षटकार. आक्रमण आक्रमण. विकेट हवाय. पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल. एक जीवनदान किती महागडा. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतो कुणाल. यश केव्हा मिळेल यापेक्षा
सुरुवात केव्हा करायची हे ठरवणारा नेहमी यशस्वी झालाय. कदर सुरुवातच त्यांनी केली होती आक्रमक, तिथे मात्र चांगलाच संधी मिळाली होती. संधी कदर सोनू पाटीलला, टीम कामोट्याला, आणि तिथून मात्र आक्रमण करत असताना मैदानामध्ये 22 रन स्कोर कार्ड वरती 12च्या सरासरीने पुढे जायचं. अगदी 10 धावा पुढे आहेत पहिल्या षटकामध्ये, पहिल्या 5 बॉलमध्ये. पुढचा बॉल इनसाइड आउट, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय आणि इथे मात्र सिंगल घेताना सेन्सिबल क्रिकेट. प्रचंड धावा पहिल्या 5 बॉलमध्ये आल्या, त्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलं. 23 धावा आपण पाहताय त्या ठिकाणी धाव फलकावरती लागताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आमच्या पेन शहरामध्ये डीके चषक ठेवलाय, आमच्या पेन शहरामध्ये डीके चषक ठेवलाय, आमच्या पेन शहरामध्ये डीके चषक ठेवलाय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली कुणाल घरत या फलंदाजाने. 23 धावा केल्या. बरंच काही घडामोडी घडल्या या सामन्याच्या दरम्यान, या षटकाच्या दरम्यान. परंतु नेक्स्ट मॅच आपण कुठेही जाऊ नका. घाटला अँड बाबन डोंगरी, मुंबई आणि रायगड अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला अलिबाग वर्सेस कल्याण, अंबरनाथ, मांडा आणि थळ या 2 टीमच्या दरम्यान तुम्हाला लढती पाहायला मिळतील. आज ताकदवर संघांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेदरम्यान इथे पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं बारक्या कांबळे यावेळी आपण पाहिलं बॉलिंग मार्कमध्ये आलाय. वेल फिनिशर आता या मॅचमध्ये कमबॅक करेल का बॉलिंग करत असताना. समोर कुणाल घरत प्रचंड विध्वंसक झालाय, आक्रमक झालाय. याही वेळेला लॉफ केलाय, वेट अँड वॉच. 20 सेफ मध्ये हा फटका लॉंग ऑफला क्लिअर केलाय. षटकार येतोय टीम फुंडेला. प्रथमेश मात्रे उर्फ पिट्टू टॉपेबल लिलिंग या दोन्ही खेळाडूंमध्ये एक मोठी भागीदारी त्या ठिकाणी होत असताना आपण पाहत आहे. सुरुवात चांगली, बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलला फटका इनसाइड आउट. सुपर डुपर क्लास चौकार येतोय प्रथमेशच्या माध्यमातून फुंडे संघाला. श्रिया तनिष्का वेदांत 11 जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे हा संघ आपण पाहता. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता आणि त्याला ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दरम्यान. सिंगल घेतात, एंड बदललाय. अगदी सामना आपण जर पाहिला तर सोपा केलाय दुसऱ्या षटकामध्ये फुंडे संघाने. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली आहे 41. पहिल्या बॉलवरती कुणालचा विकेट मिळाला असता तर चित्र वेगळं असतं, पण जर त्याला महत्व नाहीये. आणि इथे आपण पाहिला 41 रन टेन्शन. आमचे कामोड्याचे पॅकर सँडी आणि हरेश इनसाइड आउट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला अजून एक तडाखा. कुणाल घरत ब्रँडेड षटकार येतोय फुंडे टीमला.
23 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 24 आल्या, 47 धावा धावफलकावरती लागल्या. आता फक्त आणि फक्त विजयासाठी 13 रनची गरज. कुणाल वैयक्तिक 36 माफी 36 या धावसंख्येवरती खेळतो 9 चेंडूमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये त्याने खरं तर 22 आय थिंक केल्या होत्या, 18 केल्या होत्या आणि इथे देखील आपण बघा 36 धावा त्याने आतापर्यंत केल्या. आणि एका बाजूने पिट्टू 11 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. संघाची धावसंख्या 47, अजूनही 13 रनची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये. चला बामण डोंगरी आणि घाटला टीम आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हरिओम शेठ डोळवी चे खरं तर आमचे हे पॅकर आहेत हरिओम शेठ आणि त्यांच्या माध्यमातून बामण डोंगरी संघ पुरस्कृत केलाय. इथे घुटना टेक प्रथमेश का छक्का देख. छक्का आहे की चौका आहे? छक्का आहे. अजून एक षटकार आलाय. सामना सोपा झाला. फक्त 7 रनची गरज आहे आता फुंडे टीमला. वन साइडेड मॅच 53 रन धावफलकावरती 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. याही वेळा आपण पाहिला आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न स्विच इट करायचा होता. चेतन गोवारी हा खेळाडू कसलकर नाईट स्पर्धेमध्ये आपली पहिली बाईक त्याने पटकावली होती. अनिल शेठ पाटील यांची स्पर्धा कोण विसरेल असा हा खेळाडू. बॅक ऑफ द हँड गॅपमध्ये खेळायचा होता. बॉल चालला त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्राकडे रन नाही आहे. खरं आता सुस्थितीमध्ये आहे फुंडे संघ, त्यामुळे नवनवीन फटके खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस अक्रॉस द लाईन स्कोर इज लेवल 59 रन धावफलकावरती. फक्त एकच रनची गरज विजयासाठी. चला विनिंग रन कंप्लीट करण्यासाठी आपण त्यांना पाहताय जाताना पहिला विकेट मिळाला कामोडे टीमला. यस डीजे. वक्रतुंड मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन. 1 रन हवी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फुंडे या टीमला विजयासाठी. कामोटे फुंडे अशी लढत असं वाटलं होतं. कामोटे संघ देखील एक प्रचंड ताकदवर संघ आहे. या मॅचच्या दरम्यान किशोरने आल्या प्रहार केलाय आणि विजयी चौकार लगावत हा सामना जिंकलाय. तो म्हणजे श्रिया तनिष्का वेदांत 11 जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे या टीमने. आणि या आजच्या दिवसामध्ये आपण पहिला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार संघ फुंडे. कुठेही जाऊ नका. आज सुपर 4ला सत्यम एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचा. कुणाल लक्षात सुद्धा आपण थोडं थांबा. आणि कामोडे संघाचा मी इथे आभार व्यक्त करतो. आपला प्रवास इथे संपलाय परंतु आपण केलेली कामगिरी ही देखील तेवढीच उल्लेखनीय राहिली. आपलं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. खरं तर या सामन्यामध्ये आपण बघा कुणाल घरतने केल्या 36 आणि एका बाजूने प्रथमेशने केल्या 23. परंतु बॉलिंग करताना 3 विकेट प्रथमेशने घेतले. त्यामुळे सामनावीर हा पुरस्कार आम्ही देतोय ऑलराऊंडर परफॉर्मर या खेळाडूला. कारण एका विकेटसाठी 5 गुण म्हणजे 15 + 23 38 गुण या ठिकाणी होतील प्रथमेशच्या नावावरती. आणि प्रथमेश ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन टीम फुंडे. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय. धन्यवाद डीजे. सामनावीर या सामन्याचा प्रथमेश आपण हा पुरस्कार देण्यासाठी इथे इन्व्हाइट करूया. काय नाव आहे?
इम्रान भाई यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रथमेशला देतो सामनावीराची ट्रॉफी. वेलपेड प्रथमेश. मॅन ऑफ द मॅच एस एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक जर्सी त्यांना दिली जाईल आणि त्याचबरोबरने आकर्षक ट्रॉफी देऊन आपण त्यांचा इथे गौरव करत आहोत. धन्यवाद. आपण प्रथमेश 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. खरं तर काल परवा आपण पाहिले उरण प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये आपला संघ सुपर 6 मध्ये गेला, त्याबद्दल आपल्याला अभिनंदन. परंतु या स्पर्धेमध्ये आपण खेळताय लश ग्रीन आउटफील्ड आहे. आपण अनेक स्पर्धा खेळलाय, महाराष्ट्राच्या बाहेर केल्या, साता समुद्र पार गेला. पण या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल आपण काय सांगाल? हो, मैदानाबद्दल खूप मैदान चांगलं आहे आणि आम्ही 2 वेळा चॅम्पियन पण झालो इकडे. एक वेळा 3rd नंबर आला आमचा आणि खेळायला खूप मजा येते. प्रेक्षक खूप असतात, तर खेळायला अजून मजा येते. सुपर खरं तर 8 मध्ये पोहोचला. आज सुपर 4ला आम्हाला संघ क्वालिफाय करायचा आहे. पुढे काय स्वप्न राहतील या स्पर्धेमध्ये? आहे तसा खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहिलं, 1 मॅन आर्मी. 1 रुपयाचं डोनेशन दादाने घेतलेलं नाही. प्रत्येक वर्षी ते स्पर्धा भरवतात आणि आपल्या या विभागातील खेळाडूंना संधी देतात, चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. आणि त्याच्याबरोबर हे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आपण पाहता मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि बिना डोनेशन घेता एवढं मोठं आयोजन करणं सोपं नाही. त्यांना सल्यूट आहे माझं. बेस्ट ऑफ लक तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी. थँक्यू. आपण जाऊया मॅचकडे आणि लगेच सामन्याकडे आपण वळणार आहोत. परमिशन आपण ऐकणार आहोत.